तर असे कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत जे की आपण ट्रॅव्हल करताना पहिल्यांदा बाळासोबत आपल्याकडे असायलाच हवे. चला तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे भाग्यश्री. आजचा व्हिडिओ आहे जे प्रोडक्ट्स आपल्याकडे बेबी असताना आपल्याकडे असलीच पाहिजे. की आपण पाहतो बाळासाठी जे प्रोडक्ट्स असतात ते मॉल, दुकानं आणि बाजार या ठिकाणी भरपूर भेटतात. तर त्यातून आपल्याला कोणते घ्यायचे, कोणते आपल्याला गरजेचे आहेत जे की आपण ट्रॅव्हलमध्ये यूज करू शकतो, तर ते आपण आज बघणार आहोत. तर पहिला प्रोडक्ट आहे बेबी बॅग, ट्रॅव्हलिंग बॅग, जी की तुमच्याकडे असलीच पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे ड्रायशीट, जे की आपण जेव्हा आपण बाबीचं डायपर चेंज करतो तर तेव्हा ते लागतं. नेमकं जेव्हा आपण डायपर बदलतो त्याचं नेमकंच तेव्हा त्या मधल्या काळात बेबी सू किंवा शी करतं, तेव्हा ड्रायशीट हे असणं खूप गरजेचं आहे. आणि ट्रॅव्हलिंग करताना ड्रायशीट वापरणं मस्ट आहे. पण जी बॅग घेतली आहे त्या बॅगमध्ये काय काय सामान घ्यावं, किती किती प्रमाणात घ्यावं, जे की आपल्याला पूर्ण ट्रॅव्हल होऊस्तोवर ते पुरलं पाहिजे, की ते महत्त्वाचं आहे. पहिलं म्हणजे बेबीची गादी, जे की आपण छोटीशी अशी गादी आपण बेबीसाठी घेतो जेव्हा बेबी होतं आपल्याला, तर ती गादी आपल्याला घेणं खूप गरजेचं आहे. कारण आपण ती गादी आपल्या गाडीच्या सीटमध्ये किंवा त्याच्यामध्ये आपण ती घालू शकतो. ट्रॅव्हलिंग करताना समजा तुमच्याकडे कार असेल तर बेबीसाठी कार सीट भेटते किंवा तुम्ही कॅरीकॉटही वापरू शकता. माझ्याकडे आता मी बेबीसाठी एक कॅरीकॉट घेतलेला आहे जो की 2 in 1 आहे. त्याच्यामध्ये आपण त्याला बेबीला बाथिंग करू शकतो. नंतर त्याला जेव्हा सकाळचं ऊन देतात तेव्हा ते ऊन देऊ शकतो त्याच्यामध्ये ठेवून. आणि थर्ड म्हणजे आपण तो कार सीट म्हणूनही यूज करू शकतो. त्याला बेंच्स आहेत, त्याला बक्कल्ससुद्धा आहेत. तर असं मी कॅरीकॉट बेबीसाठी घेतलेला आहे. तिसरी वस्तू आहे बेबीचे डायपर्स. मी बेबीसाठी मॅनिपोको पॅरेंट्सचे डायपर यूज करते, जे की त्याच्याशी रॅश फ्री आहे. त्यांनी बेबीला रॅश येत नाही. आणि हे गरजेचं आहे की आपल्या बेबीला कोणती साईज लागते. आता माझं बेबी 7 मंथचं झालेलं आहे त्याला, त्याच्यामुळे मी एस साईज त्याला वापरते. एस साईज त्याला सफिशियंट ठेवते. मंथसाठी बेबीला एस किंवा एम साईजही लागू शकते. सो न्यू ममाज तुम्ही बेबीचे डायपर्स घेणं मस्ट आहे. आणि मी म्हणते जे मोठं पॅक आहे तेच तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये ठेवा, कारण बेबी किती वेळा सुशी करतो हे काही आपण सांगू शकत नाही. त्याच्यामुळं जास्तीत जास्त डायपर्स तुम्ही ठेवले तर तुमच्यासाठी सोयीस्कर आहे. नेक्स्ट प्रोडक्ट आहे बेबीचे वाईप्स. बेबीचे वाईप्स आपण सुशी साफ करण्यासाठी, त्याचं फेस साफ करण्यासाठी, हातापाय साफ करण्यासाठी यूज करू शकतो. मी माझ्या बेबीला बेबी हग्सचे डायपर वापरत आहे, जे की नॅचरल आहे आणि व्हिटॅमिनचे वेट वाईप्स आहेत. ते जेनेटिकली क्लीन्स आणि मॉइश्चरही बेबीला देतं. सो त्याच्यासाठी मी ते वाईप्स यूज करते. नेक्स्ट आहे तुमचं जर बेबी अंगावर फीड घेत नसेल त्याला तुम्ही पावडर मिल्क पण यूज करू शकता. मी बेबीसाठी लॅक्टोजन किंवा डेक्सोलॅकचं मिल्क यूज करते, जे की त्याच्या व्हिटॅमिन्स वगैरे बरेचसे आहेत आणि डॉक्टरांनी मला त्याच्यासाठी ते रेकमेंड करायला सांगितलेलं आहे. आणि ते त्याच्यासाठी पचायलाही हलकं आहे. म्हटल्यावर लागणार आपल्याला बेबीच्या बॉटल्स मी ते फिलिप्सच्या यूज करत आहे. त्या BPA फ्री आहेत, लाईटवेट असतात आणि बेबीसाठी हँडलिंगला पण इझी असतं. त्याला ग्रिप असते धरायला, जेणे की बेबी स्वतः होल्ड करू शकतो. बेबीसाठी लागणारी औषधं, त्याला सर्दी होते, कधी ताप येतो, कधी बाळाला खोकला येतो किंवा इनडायजेशन होतं, क्रोनिक पेनसारखे पेन्स होतात, त्यासाठी मी एक मेडिसिनल बॉक्स बेबीसाठी बनवलेला आहे आणि तो बॉक्स माझ्यासोबत नेहमी मी जवळ ठेवतेच बेबीसाठी. ही गोष्ट बाळाचे कपडे. जितके जास्त आपण कपडे बाळाचे घेऊ सोबत ट्रॅव्हलिंग करताना तितकं आपल्याला बेस्ट आहे. कारण की बाळ शू करतं किंवा काही पण. आपण आता माझं बेबी 7 मंथचं आहे, सो त्याला मी वरचंसुद्धा फीड करते. पेज असो, कशाची प्युरी असो. मी छोटंसं हँड मिक्सी पण घेतलेलं आहे, जे की आपण प्रवासात पोर्टेबल चार्जर लावून ते करू शकतो. दुपटे, ब्लँकेट पण घेणं महत्त्वाचं आहे. महत्त्वाची गोष्ट बेबीसाठी टॉईज. तर माझ्या बाळाला कुळकुळा एक आहे जो की त्याला खूप आवडतो. तो कुळकुळा मी त्याच्यासाठी हमेशा सोबत ठेवते. ती बाबा गाडी तर मस्ट आहे, कारण आपण बाहेर प्रवासाला चाललो आहोत तर बेबीला सारखं कडेवरती घेऊन तर फिरू नाही शकत. त्याच्यासाठी बेबीसाठी मी बाबा गाडी घेतलेली आहे. तर तुम्हीही ती घ्यावी असे मी तुम्हाला सजेस्ट करते.
व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्ही थांबला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी काही सजेशन्स जर मला द्यायचे असेल तुम्ही ते कमेंटमध्ये देऊ शकतात. म्हणजे त्याचप्रकारे मी नवीन व्हिडिओज मला जेवढी माहिती आहे तेवढी माहिती मी तुमच्याकडे नक्कीच शेअर करू शकते. थँक्यू. तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू आणि धन्यवाद.